अहो ती काय म्हणते जातीवर काय बोलती, मुंडे साहेबाची मी दुसरी पुण्यतिथी केलेली आहे, सप्ताह केलेला आहे मी आळंदीत, दुसऱ्या पुण्यतिथीचा सप्ताह केला मी आळंदीमध्ये तेव्हा मुंडे साहेबांचा. मग कुठला जातीवाद आला? जातीवादाचा प्रश्नच नाही ना. गोपीनाथ मुंडे जी आहेत ना त्यांना आम्ही गुरु मानतो आणि भगवान बाबा तर सगळ्यांचेच देव आहेत, आमचे बी देव आहेत. हे बघा ती खोटं बोलायला लागलेली आणि ती पहिल्यापासूनच खोटं बोलती, तिला खरं बोलायची सवय नाही. तिने आळंदीत आल्यापासनं तिने माझ्या समोर बसावा आणि ज्या महाराजांचे मी नावं घेईल, डॉक्टरचे नावं घेईल, ज्या दवाखान्यात घडलंय त्या दवाखान्याचे नावं घेईल, ज्या गावाचे नावं घेईल, त्या टायमाला जर काय महाराज लोकांनी त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं किंवा आमचं काही बरं वाईट झालं, माझ्या कुटुंबाचं माझ्या मुलीचं काय बरं वाईट झालं, याला सुनीता अंधस बुद्धवंत तिची ती बहीण घरी आलते. मी विचारलंय कोण आहे, तुमच्या घरी आले होते? हा ते द्यायचे ना, ती तिथंच राहायची त्याच इंद्रायणनगर मध्ये, तिची बहीण भाड्याने रूम घेऊन साईडला. तर कोण येतं, तिची आई म्हटली पाहुणे येतं. मग त्यानंतर ह्या वकिलाकडे जायला लागल्या, असं याच्या संग लग्न करायला बुद्धवंत संघ. त्याला हा भगवान बाबाच्या नावाखाली लपती. भगवान बाबा म्हणजे कोण होते भगवान बाबा सांगा ना? एवढे मान संत होते ते, त्यांना असं स्त्रीचा परिचय नव्हता का, कोणाच्या ते वारा नव्हता त्यांना. आणि त्याच बाबांच्या भगवान बाबांच्या वारकरी मुलीची शिक्षण संस्था नाव देतात. हे ह्यांना लाज वाटल्या पाहिजे. हे असे कार्यक्रम करतात आणि त्यांचे लोक त्यांना सपोर्ट करतात. पडदा एक दिवस येतो, काय लागन, 4 महिने लागतील, 6 महिने लागतील, 8 महिने लागतील, 12 महिने लागतील, पण मी तुम्हाला असे लिहून देते, माझ्या रक्ताने लिहून देते. 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपर, एक ना एक दिवस हिला आळंदीत पहिल्यासारखेच दिवस येणार आहेत. हे घर मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या जवळजवळ 15-20 दिवसांपासून एक प्रकरण सुरू आहे. आळंदी ते शेवगाव, म्हणजे आळंदीपासून शेवगावपर्यंतच हे प्रकरण आहे. आणि तिथं असलेल्या सुनीता आंधळे, त्यांची वारकरी शिक्षण संस्था असलेली भगवान बाबा. आता मी सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे की मला थोडंसं संकोच वाटतं ते नाव घ्यायला, कारण महान संताचं ते नाव आहे आणि त्या संस्थेमध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहेत की मला सांगायला थोडंसं संकोच वाटतं आणि थोडंसं आपराधिक भूमिका असे मला वाटते. मात्र सदरील व्यक्तींनं एका महान संताचं नाव त्या वारकरी शिक्षण संस्थेला दिलं आणि त्या वारकरी शिक्षण संस्थेमधून काही गोष्टी चाललेल्या आहेत ज्या समाजाला पटणाऱ्या नाही आहेत, ज्या कायद्यामध्ये बसणाऱ्या नाही आहेत आणि लोकांना न पटणाऱ्या आहेत. मग कायदेशीर असो किंवा सामाजिकदृष्ट्या असो, या सगळ्या गोष्टी त्या संस्थेमध्ये चाललेल्या आहेत. म्हणून संत भगवान बाबांचं नाव घेऊन मला ह्या सगळ्या गोष्टी करू वाटत नाही आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मला या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत. कालपासून जे सोशल मीडियावर चालू आहेत, म्हणजे सुनीता आंधळेंना कुठेतरी जातीवादी किंवा मग जातीच्या चौकटीमध्ये बांधलं जातं आहे. त्यांना एका विशिष्ट जातीच्या त्या आहेत, कुठेतरी त्या वंजारी समाजाच्या आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं आहे. त्यांची जी काही प्रगती आहे त्याच्यावर लोकांना पोटफूळ उठला आहे, अशा सगळ्या कॉमेंट येत आहेत. आणि काही लोक, म्हणजे सगळेच वंजारी समाजाचे लोक त्यांच्या पाठीमागे आहेत असं म्हणायचं काही कारण नाही. काही बोटावर मोजणे इतके आणि त्यांचे लाभार्थी लोक असलेले त्यांना जे आहे ते सहकार्य करत आहेत. आणि मला अनेक म्हणण्यापेक्षा शेकडो लोकांचे फोन आलेत. आम्ही जरी वंजारी समाजाचे असलो तरी तुमच्या भूमिकेसोबत आम्ही ठाम आहोत. आम्हाला या सगळ्या लोकांमुळे अत्यंत त्रास होतो आहे आणि या त्रासाला कुठेतरी तुम्ही वाचा फोडलेली आहे आणि हे थांबायला तुम्ही जे काही कारणीभूत आहात त्याबद्दल तुमचे आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. आम्ही जरी वंजारी समाजाचे असलो तरी आम्ही या सगळ्या गोष्टीला काही गोष्टी जाणीवपूर्वक तुमच्यासोबत आहोत. आम्ही जरी पुढे नाही आलो तरी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतील आणि त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्ही जरी वंजारी समाजात असलो तरी चुकीला चूक म्हणणारे लोक आम्ही आहोत आणि एका व्यक्तीमुळं सगळ्या समाजाला दोषी धरण्यात येऊ नये अशी त्यांची सगळ्यांची भूमिका होती. या काही प्रश्नांवर काही प्रश्न उपस्थित झाले, जी पत्रकार परिषद पुण्यामध्ये झाली पत्रकार भवनामध्ये, आणि तिथे नंदाताई थोरात स्वतः होत्या आणि तिथं असल्यानंतर त्यांच्यावर पुन्हा काही ॲलिगेशन्स लागलेले आहेत, त्या काही चुकीच्या बोलत आहेत असं त्यांच्यावर आरोप लावलेले आहेत. नंदाताई माझ्यासोबत आहेत, त्यांना विचारणार ताई तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तुमच्यावर आरोप लावले की तुम्ही स्पष्ट खोटं बोललेलं आहेत. सुनीता आंधळे या तुमच्यासोबत राहत होत्या, असं असताना तुम्ही त्यांच्याबद्दल कशा वागलात किंवा मग तुम्ही त्यांना कशी मदत केली, या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून सुनीता आंधळेंबद्दल तुम्हाला फक्त जळपळाट आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यावर आरोप करतायत. तुम्ही जे बोललायत
हे स्पष्ट खोटं आहे असं तिथल्या समाजातल्या लोकांचं आहे. खरं तरी ते जरी आपण त्यांना जरी गृहीत धरत नसलो तरी समाजाला उत्तर देणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून तुम्हाला विचारतो की काय तुम्ही खोटं बोललात आणि हे सगळे आरोप लागलेत कसे आहेत? सर, मला तिच्यावर जाळायचं काय अधिकार नाही, कारण नाही. मेन गोष्ट अशी आहे, मला काही लोकांनी सांगितलं होतं इथून पुढं तुम्ही काय आता तिच्यावर बोलू नका, शांत राहा. त्यामुळं मी शांत होते. मला सगळं काय माहिती आहे तिचं. ती जर खोटं बोलती, लोक समाजाची दिशाभूल करते, तर हे तिचं चुकीचं आहे सगळं. तिला पण माहिती आहे ती आळंदीमध्ये आल्यापासून तिचे काय कार्यक्रम केलेत तिने. अहो ती काय म्हणते, जातीवर काय बोलती. मुंडे साहेबाची मी दुसरी पुण्यतिथी केलेली आहे, सप्ताह केलेला आहे मी आळंदीत. दुसऱ्या पुण्यतिथीचा सप्ताह केला मी आळंदीमध्ये तेव्हा मुंडे साहेबांचा. मग कुठला जातीवाद आला? जातीवादाचा प्रश्नच नाही ना. गोपीनाथ मुंडे जी आहेत ना, त्यांना आम्ही गुरु मानतो. आणि भगवान बाबा तर सगळ्यांचेच देव आहेत, आमचे बी देव आहेत. त्या देवाच्या नावाने हिनी वारकरी शिक्षण संस्था खोललेली आहे बाबांच्या नावाने, म्हणून आम्ही शांत आहेत. कारण आम्ही काय घडी घडी विचार करतो की बाबाचा अपमान होता कामा नये, भगवान बाबाचा अपमान होता कामा नये. पण ह्यांचे जे लोक आहेत, हिला जे पुढं करतात, हिच्या वासावर जे जगतात लोक, हे चुकीचं आहे सगळं. ह्यांना कळत नाही भगवान बाबा किती पवित्र होते. आणि भगवान बाबा शिक्षण मुलीची संस्था म्हणजे नाव दिलेलं आहे मुलीसाठी. ही ब्रह्मचारी नाहीये, इतकी घाण आहे सुनीता आंधळे, हिच्यासारखी घाण महाराष्ट्रात कोणी भेटणार नाहीये. आणि स्वतःला सुद्धा राष्ट्रीय कीर्तनकर म्हणून घेते. हिला लाज वाटली पाहिजे. आतापर्यंत मी तिला बोलले नव्हते, आता बोलणार, मी गप्प बसणार नाही. आणि तिला माहितीये, तिला स्वतः माहितीये, ज्या दिवशी आंधळ्या संघ अभिमानना आंधळ्या संघ तिचं लग्न झालं, त्या दिवशी तिच्या पोटात किती दिवसाचा गर्भ होता, म्हणजे किती महिन्याची गरोदर होती. आणि त्यानंतर बाळातीन कधी झाली. ही लोकांची दिशाभूल करते. पत्रकार परिषद काय घेते, पत्रकारांना बोलायला काय लावती, वकिलांना बोलायला काय लावती. माझं म्हणणं एकच आहे, पत्रकार बोलले तिच्या म्हणण्याप्रमाणे चांगलीच गोष्ट आहे, बोलले तिच्या बाजूने कोणतरी बोललं पाहिजे. वकील साहेब बोलले, त्यांनी बाजू मांडली, मला मान्य आहे. मी कोणालाही दोष देत नाही. फक्त मी दोष कोणाला देते, सुनीता आंधळीला. का देते? तिचं नाव पहिलं ढाकणीच आहे, सुनीता ढाकणे आंधळे. तिचं पहिलं लग्न गावातल्या लोकांनी वर्गणी करून केलेलं आहे. तिथं घटस्फोट न होता तिचं इकडं दुसरीकडे लग्न झालेलं आहे. आणि त्या पहिल्या लग्नापासून तर आंधळ्यापासून लग्न करूपर्यंत तिची मधली घांजी जर मी काढी, आता मी काढणारच आहे. मी काढणारे का काढणारे सर, की मी आतापर्यंत ती राष्ट्रीय कीर्तनकर म्हणून घेते. तिने किती सप्ते केले, किती पंक्ती केल्या तिने लोकांसंग. राष्ट्रीय कीर्तन, राष्ट्रीय म्हणजे कोणाला म्हणतात? खरेच राष्ट्रीय कीर्तनकर ते कधी स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकर म्हणत नाहीयेत. हिने गुन्हे करायचे आणि मग शिक्षण म्हणजे वारकऱ्यांच्या नावाखाली नावाच्या आड दडायचं, राष्ट्रीय कीर्तनकराच्या आडुंगीत दडायचं, भगवान बाबाच्या आडुंगीत दडायचं, मुलींच्या आडुंगीत दडायचं की माझ्याकडे मुली आहेत. आता तिच्यावर गुन्हा दाखल होता. तिला बेल का मिळाली? की तिने खोटं सांगितलंय कोर्टाला की मला बरं नाहीये, माझ्या लहान लहान मुली शिकायला आहेत, म्हणजे असं काही खोटं नाटक सांगितलेलं आहे. तू जर सत्य होती तर सत्यानेच बाजूला निघायचं होतं. बरं तू खरी असतं मग 15 दिवस कुठं लपली होतीस? कोणी लपवली होती तुला? आणि कोणचा लांड गाय तुझ्या संग? आम्हाला सगळं माहिती आहे. आणि त्या लांडगीची बी जो तिचा लांड गाय तर गावात आळंदी गावामध्ये राजकीय पुढारी त्याचे मित्र आहेत, त्यांची बी नावं मी घेणार आहे. आणि ज्या महाराजांची तिने गर्भ खाली केलेले आहेत त्या महाराजाचं मी नाव घेणार आहे. मी एवढंही सांगते, मी गप्प बसणार नाही. मी डॉक्टर खेडला झालं, चाकणला झालं, कोणत्या डॉक्टरकडे झालं, सगळं काढणार आहे बाहेर. मी गप्प बसणार होते. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की गप्प बसा. मी हे पुरावे सगळे कोर्टाला देणार आहे. आणि आता अर्ज काय करते पोलीस स्टेशनला, माझ्यावर गुन्हे दाखल, यांच्यावर गुन्हे दाखल करा, माझ्याविषयी वाईट बोलले. कोणती शाजुकी? कोणाला माहिती आहे? हे 2-4 महाराज लोक तिच्याकडे जातात, ते बाईट देणार आहे. त्या पत्रकारांनी सांगितलं की ते बाईट देणार आहे. नंदा थोरात खोटं बोलल्या. काय खोटं बोलले मी? ह्याला काय माहिती? पत्रकारांना, वकिलांना काय माहिती हिची थेरी पहिल्यापासून? मी तिला 2008 ते 9 पासून ओळखते. जसं मला माहिती तसं यांना काय माहिती? आणि खरी वेळ आली ना मी सगळे पेपर कोर्टात देणार आहे. हे कोण विचारणार मला कोर्टात? मला पेपर दाखवा, हे खरं आहे, ही खोटं बोलती. आणि ही कोणती शाजूक खरं बोलती? कशासाठी चाललं हे नाटक? स्वतःला म्हणजे हे करण्यासाठी, शाजूक समजण्यासाठी? ही शाजूक नाहीच आहे ना. अर्ध्या आळंदीला माहिती आहे, अर्ध्या महाराजाला माहिती आहे, अर्ध्या पुढाऱ्याला माहिती आहे हिची थेरी. हे काय सांगते मी शाजूक आहे?
हिच्या फक्त हिचं नादी कोण लागत नाही. हिने काय चालू केलंय, पोरींच्या नावाखाली, संस्थेच्या नावाखाली म्हणजे राजकीय कार्यक्रम चालू केलेत. ही संस्थेची मालकीण नाही, अध्यक्ष नाही, ही राजकीय पुढाऱ्यामध्ये वावरती. अध्यात्माचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही, मात्र ते राजकारणात वागतात असं तुमचं म्हणणं आहे? स्पष्टच आहे ना. ती एक वारकरी शिक्षण संस्थेची अध्यक्ष आहे ना. मग तिच्या संस्थेत जर ह्या मुलीवर अन्याय होतोय आणि ही सहन करते, डोळ्याने पाहती आणि ती म्हणते हे सगळं खोटं आहे, मग खरं काय? हिच्या जर संस्थेत ती पोरगी आलीच नसती, हिने सहारा दिला नसता, मिनिटासाठी का व्हायना, तर तिचं कोणी नाव घेतलं असतं? मग ते वारंवार असंच म्हणतात की जे कोणी आरोपी आहेत, ज्यांनी कोणी मुलीला आणलं त्यांचा आमचा काही संबंध नाही, फक्त फोन झालेला आहे किंवा मग काही दिवस आमच्या पतीच्या संपर्कात होते, त्यांचं माझं काही नातं नाही असं सांगतात ते. आळंदीमध्ये 300-400 मंगल कार्यालय असतील, धर्मशाळा असतील, शिक्षण संस्था असतील, तिकडं का नाही गेले ते लोक? हिच्याकडेच का आले? मला काय म्हणायचंय, खोटं म्हणलं, पुरीचं पोराचं लफडं आहे, प्रेम संबंध आहेत, तुम्ही बदनाम करता का लोकांना? तू जसे गुण उधळले लग्नाच्या अगोदरपासून तसे दुसऱ्यांना उधळायला लावतीस का? कशासाठी हे करती? आणि ही जर म्हणती ना पुरावे, ते लोक म्हणतात ना पुरावे, हिला डावची देतात, ही डावचायला लागली ना की माझ्या मागं लोक आहेत, माझ्या मागं. खरी वेळ आली ना सर, तिने आमनी सामनी तिची आणि माझी बाईट घ्यायची, आमनी सामनी. कोण पत्रकार असते, तिने आता बाईट दिली, ती पोलीस स्टेशनला गेली, शेवगाव पोलीस स्टेशनला जाती, मी आमका करीन, मी गुन्हेगार आहे ती. तिला जामीन मिळाला, काय झालं? मर्डर करून त्याला जामीन मिळतोय. खरं खोटं होईल ना पुढं? काय सिद्ध झालंय का ती निर्दोष आहे म्हणून? कशासाठी भटकती, लोकांची दिशाभूल करते आणि काय म्हणते जातीवीत. कसली जात? कोणी म्हणलं हिला कोणत्या जातीची? तिला विचारलं का आम्ही तू कोणत्या जातीची? बरोबर, जातीचाच विचारायचं तर आम्ही तिला आमच्या घराने सारे कशाला दिले असते? लग्न करून आमच्या घरी आली न वरड घेऊन शिनी, हा, आम्ही कशाला सारे दिले असते? तेव्हा हिच्या जातीचे लोक कुठे गेले होते? हिला सपोर्ट करणारे, राजकारणी पुढारी, बहीण मांडणारे, महाराज लोक अजून तिच्या संस्थेत काय आम्ही बाईट देणारे. द्या ना तुम्ही बाईट, तुम्हाला जी काय माझी माहिती आहे ना. हे बघा, मी रस्त्यावरली नालायक आहे, हिच्यासारखी मी संस्था हे केलेली नाहीये, माझी संस्था नाहीये. वारकरी भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था नाही, कोणत्या देवाचं मी संस्थेला नाव दिलेलं नाहीये की माझ्याकडे 70-80 मुली शिकत नाही. मी कोणत्या पुरीची भाड खात नाही हिच्यासारखी. ही भाड खाणारी नाही आणि स्वतःला शाजूक म्हणते. काही कशासाठी म्हणते शाजूक? काय सिद्ध करायचं हिला? खरी जर बारी आली तर मारावं लागन हिला. सुरुवातीपासून आलेले, तिचं लग्न कुठं झालं? पहिलं सुरुवातीला करून दिलेलं आई वडिलांनी, वर्गणी करून गावातल्या लोकांनी, ते कुठं झालं? तिचं सासर कोणतं आहे? हे सगळे पुरावे ते तर आणणारच मी. कोणत्या महाराजासोबत कुठं कोणच्या घरी राहिली, कुठं भाड्याने रूमा घेतल्या, हिच्याही कामाला कुठं होती त्या टायमाला, यांचे खाण्याचे वांदे होते, काय होतं यांची परिस्थिती, सुरुवात कुठून केली तिने सुरुवात केली ना, शेवट मी करणार आहे. कारण मी एका मुलीची बाजू घेऊन बोलते. हिच्या जर संघ महिला याच्यामध्ये जर मुलीच्या शिक्षण संस्थेमध्ये जर घडलं नसतं तर आमच्यासारख्यानी बोलायला आम्ही कशाला बोललो असतो? त्यांच्या संस्थेमध्ये जर घडलं नसतं आणि दुसरीकडे कुठं घडलं असतं, यांना गोवलं असं, तुम्ही त्यांच्या बाजूने उभं राहिला असतात का? सुनीता आंधळेंच्या बाजूने उभं राहिला असतात का? मग त्यांच्या संस्थेत घडलं नसतं, दुसरीकडे कुठं घडलं असतं आणि यांच्यावर आरोप लागले असते, तर खोटे आरोप लागले असते, तर तुम्ही सोबत उभं राहिला असतात का? हे बघा, आम्ही सत्याची बाजू घेतो. ती म्हणती ना, त्यांनी सांगितलं ते पत्रकारांनी, तिच्यावर 13 गुन्हे दाखलेत, म्हणजे माझ्यावर, नंदा थोरातवर, नंदाबाईवर 13 गुन्हे दाखलेत. कोणत्या पोलीस स्टेशनला आहे त्यांनी सांगावा, आणि कोणी माझ्यावर गुन्हे दाखल केले त्यांचे नावं सांगावा, त्यांनाही पुढे घेऊन यावा. गुन्हे दाखलेत ना, ते म्हणतात ना आळंदी पोलीस स्टेशनला 13 गुन्हे दाखलेत. आळंदी जाऊ द्या, दिघीचे पण, दिघी पोलीस स्टेशन, दोन्ही पोलीस स्टेशनचे मला 2-3 गुन्हे दाखव यांनी. दुसरा प्रश्न, मी ते स्विमिंग पूल त्यांचं वरचा स्विमिंग पूल कशाला म्हणतात? तिने ते हिरोनी आंघोळ करतात ना, ते टप का टँक काय, बाथटब आंघोळीचा. आता ते स्विमिंग पूल ती बनवत होती, तीच आम्हाला म्हणायची मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, वरती स्विमिंग पूल बनवाले. आता मला ते येत नाही. आता टंग म्हणतात का काय म्हणतात मला तरी काय माहिती तिचा. बरोबर आहे का? आधी अनेक प्रकारचे नाव दिलेले त्याला. बरोबर आहे. त्यांनी वर टेरेसवर जाऊन पत्रकारांनी दाखवलं, त्या घरात घुसून का नाही दाखवलं काय काय ती? होय, बरोबर. आम्ही विचारतो का त्यांना? मला एवढंच म्हणायचं, ज्या पोरीवर जर अन्याय होत होता त्यावेळेस ही कुठे गेली होती? ही का डोळे झाकून बसली? म्हणते मी पोलिसाला फोन केला. ही खोटं सांगते, मी पोलिसाला फोन केला. त्या पोरीने पोलिसाला फोन केला, पोलिसांनी उचलला नाही.
आणि नंतर पोलिसांनी रिटर्न फोन फिरवला. मग हिचा फोन असल्यामुळं हिने वाजला फोन म्हणून हिने उचलला. त्या पोरगी उचलायला तिने हिसकून घेतलं पोरीकडनं. त्या झटापटीत पोरीचे कपडे फाटले. कपड्याचे पुरावे त्यांनी गायब केले. दुसरी गोष्ट अशी आहे की तिच्या ह्याच पोरी संग अजून एक दुसरी पोरगी गाडीत मध्ये होती. आणि रात्रीच्या पोरगी 6:30 वाजता उचलली. रात्री आईबाप कुठं बघणार, कुठं शोधणार आईबाप? हा, त्यांनी मारूनच टाकली असती तर काय केलं असतं? पाठ 5 वाजता यांनी नुसतं 5 वाजता गेले. पाठ 5 वाजता 5:30 वाजता पोरगी तिथं पाऊस केली. आणि म्हणते मला आजारी होते आणि माझ्या आईला तिने हे केलं. आणि मग माझ्या आईने दारू घडलं. आणि मग माझ्या आईला म्हटलं आपसन माझं नातेवाईक नाही. किती खोटं बोलती. वारकऱ्यांची दिशाभूल करते. वारकऱ्यांच्या नावाखाली घरात काय गोंधळ करते. हा, कशासाठी चाललंय हे? आणि आता काय त्यांचे लोक गोळा केले तर शेवगाव पोलीस स्टेशनला काय बैठक द्यायला लागली. पुढं कायच करायला लागली. हिला माहिती नाही का हिचं पुढं काय होईल ती. हिला खरंच ही सत्यपती वार्ता आहे का? खरंच आहे काही? कारण मी खोटं बोलतच नाही. मला खोटं बोलायचीच गरज नाही. ही पाप करणार आळंदीमध्ये अगा देवाची काठी ना कधी सांगून पडत नाही डोक्यात. काय देवाची काठी हिला जरी गर्व असेल की मी लय पैशावाली आहे, माझ्या पाठीमागे राजकीय पुढाऱ्याचा माझे सपोर्ट आहे, मला लय लोक सहकार्य करतात, हिचा हा गैरसमज आहे. हिचा गैरसमज आहे. आणि हिला चांगलं माहिती आहे हिने आळंदीत आली तर काय झालं, हिने काय काय गुण उधळलेत आणि कशामुळं काय कशामुळं ही कशामुळे एवढं करती. 15 दिवस पळाली, गायब झाली. बरोबर आहे. आणि काय सांगती ही मला बरं नाहीये, कोर्टाला खोटं सांगती. जामीन मंजूर झालं, जामीन मंजूर झालं तर काय झालं? मग पेढे काय वाटती, हारे घालून काय घेते लोकांकडनं? किती लोक आहे हारे घालायला? 2-3 एक बाबा आणि एक बाई 2 पोरं हारे घालून घेते. काय लोकांना पेढे वाटते काय? अरे हे काय चाललंय? गुन्हेगार हे बघा, किती मोठा गुन्हेगार असला तर त्याला सरकार जामीन देतोच. बरोबर. जामीन दिला म्हणजे काय झालं? लय तुम्ही निर्दोष नाही आहेत असं नाही. लय जिंकलं का? आणि लोकांना सांगायचं हे असे येतं ते तसे येतं. मी नंदा थोरातला ओळखत नाही. कोण नंदा थोरात? हा, मंडोळे बांधून कोणाच्या घरात आली होती सांगा ना? आणि ज्या महाराजांनी माझ्या घरात आणून ठेवलेली, मी सांगितलं ना, मी अजून नावं घेतलेली नाहीयेत. ज्या दिवशी नावं मी घेईल आणि ते जर मिळले तर ही सुनीता आंधळे जबाबदार राहील. आणि सुनीता आंधळे मिळली तर तीच जबाबदार राहील. आणि मी माझ्या कुटुंबाला काय झालं तर सुनीता आंधळे आणि तिचं कुटुंब आणि जिचे काय तिने बोक्के पाळलेले आहेत त्यांचे नाव हे जबाबदार राहतील. आणि ह्यांचे सगळ्यांचे नाव मी माझ्या वकिलाकडे देऊन ठेवलेत की यांच्यापासून मला धोका आहे म्हणून. तुम्ही मागे 2 दिवसापूर्वी एक अर्ज दाखल केला होता. काय लिहिलं होतं अर्जामध्ये, कशासाठी तुम्ही तो अर्ज दाखल केला? अर्ज केला तिच्या तिकडचे लोक मला यायचे धमकी द्यायचे आणि नाही का माझ्याकडे काही प्रूफ येत. मग ते बोलायचे मला बाळासाहेब सानपचं नाव घेतलं त्यांनी पाठवले म्हणून, सुनीता आंधळेंनी पाठवलं म्हणून. तिच्या बहीण होती, तिची बहीण यायची, तिच्या बहिणीचं पोरग यायचं. अरे आमच्या घरात गडी माणूस नाही म्हणून तुम्ही आमच्यावर काही करायचं का? आज माझ्या पुरीला धोका आहे, माझ्या कुटुंबाला धोका आहे. माझ्याकडे भाडेकरी आहेत 4-2 का ना, त्यांना उद्या कमी जास्त झालेला जबाबदार कोण आहे तर सुनीता आंधळे आणि तिचं कुटुंब जबाबदार आहे. तिचा नवरा तो अभिमान्य आंधळे. कारण का सर, मी आजपर्यंत सांगते, मी ओरडून सांगते, मी त्या लोकांचे जर नावं घेतले समोरासमोर आणि 50% तर आळंदीच्या लोकांना माहिती, महाराज लोकांना माहिती आणि पुढाऱ्यांना बी माहिती. पण हे आवाज का उचलत नाहीत की काय पुढारी आहे? आता त्या बाळासाहेब सानपचे मित्र आळंदीचे पुढारी आहेत म्हणून हे प्रकरण दाबल्या जाते. मस्त महाराजांची तळमळे. पण ते म्हणतात बाबा आम्ही जर उद्या आवाज उठवला ताई, आम्हाला सगळं माहिती आहे किंवा अजून इतर चांगल्या लोकांना ज्यांना माहिती आहे त्यांनी आवाज उठवला तर आम्हाला आळंदीत राहायचंय, आमच्या पोरांना त्रास होईल, आमच्या संस्थेला त्रास होईल, आमच्या बायका पोरांना त्रास होईल म्हणून कोणी आवाज उठवत नाही. एवढं मोठं प्रकरण व्हायला लागलं आणि हे सगळं दाबायला लागले कशामुळं? बाईमुळं. इतकी दहशत आहे त्यांची आळंदीमध्ये, सुनीता आंधळे त्यांच्या सोबत असलेल्या लोकांची. हो आहे ना दहशत. तुम्ही घाबरत नाही का? तुम्हाला भीती वाटत नाही काय? आता मरायला बघा, जर एका मुलीला आम्ही जर न्याय देत असेल, आम्ही चुकीचं काहीच करत नाही, आम्ही मुलीला न्याय देतोय. आम्ही त्या मुलीला का न्याय देतोय की तिच्या संस्थेत हे गुन्हा घडला, ती 70-80 मुली सांभाळती, 70-80 मुलींना ती आई मुली म्हणून सांभाळती किंवा गुरु म्हणून सांभाळती. त्याच टायमाला जी ती पोरगी 5:30 असते मग तिथे घरी मुली नव्हत्या, त्या टायमाला मुली नव्हत्या आणि माझी आई उठली, माझ्या मुलाला शाळेत जायला डबा करत होती. तिचं सांगण्याचं म्हणणं आहे, बरोबर आहे. मग आई उठली तर मग मला काय म्हणायचंय, मग त्या टायमाला आई उठली तर मग ही उठली, ती उठलीच होती ना त्या टायमाला, उठलीच होती. कशाला घरात घ्यायचं? तुम्ही माझ्या ओळखीचे नाही किंवा माझ्या नवऱ्याच्या ओळखीचे नाही आहेत. आणि ती म्हणती ते म्हणले आम्ही पळून आलो. ती स्वतः सांगते या कागदामध्ये की आम्ही पळून आलो म्हणती.
पळून आलेले माणसं. कागदामध्ये ते असंही सांगतात की यांचा माझा काही संबंध नाही, मला बदनाम केलं जातं आणि लवकरच पत्रकारांसमोर येईन, माध्यमासमोर येईन, सगळ्या महाराजांना सांगेल, तिथले महाराज माझ्यासोबत आहेत असं त्यांना सांगितलं त्या अर्जामध्ये. हे बघा, ती खोटं बोलायला लागलेली आणि ती पहिल्यापासूनच खोटं बोलती. तिला खरं बोलायची सवय नाही. तिने आळंदीत आल्यापासनं तिने माझ्या समोर बसावा आणि ज्या महाराजांचे मी नावं घेईल, डॉक्टरचे नावं घेईल, ज्या दवाखान्यात घडलंय त्या दवाखान्याचे नावं घेईल, ज्या गावाचे नावं घेईल, त्या टायमाला जर काय महाराज लोकांनी त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं किंवा आमचं काही बरं वाईट झालं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या मुलीचं काय बरं वाईट झालं, याला सुनीता आंधळे आणि तिचा नवरा अभिमन्यू आंधळे आणि तिचे काय आहेत ते पाळलेले राजकीय पुढारी, ते सगळे जबाबदार राहतील आणि त्यांची सगळ्याची काय काय घडलेलं आहे ती यादी मी माझ्या वकिलाकडं आणि 2 पत्रकाराकडे देऊन ठेवलेली. कारण हे कधी मला मारू शकतात. ह्यांचा काय भरवसा आहे. ही बाई कुठं नाही करते आणि सत्यपतीवरचं नाटक करते पुढे येऊन. मग त्याला उद्या आम्ही मारायचं का. मग जरी तिला आम्हाला मारायचं असेल तर मारू द्या. मग आता तिला दुसरं काय विलाज आहे. ती जर एवढी पळती, शेवगाव पोलीस स्टेशनला जाते, कुठं बाईट देते, कुठं काय अर्जच देते, आळंदी पोलीस स्टेशनला अर्ज यांच्यावर गुन्हे दाखल करा हे माझ्याविषयी बोललेत. तुझ्याविषयी काय बोललोच नाही आम्ही, नुसतं आमच्याकडे काय असेलच ना, असल्याशिवाय बोलतोय का आम्ही. आणि जे काय तिचे आहेत ते पाळलेले आंडू पांडू, तिला लय सत्यपती वर्ता म्हणतात, लय राष्ट्रीय कीर्तनकर म्हणतात. कीर्तनकाराच्या राष्ट्रीय कीर्तनकाराच्या नावाखाली लपती, वारकऱ्यांच्या नावाखाली लपती, संतांच्या नावाखाली लपती, देवांच्या नावाखाली लपती, आड लपती. ह्या मुली शिकायला आणलेल्या त्यांच्या आडुंगी लपती. किती कुठं नाही करणार आहे, किती कुठं नाही करणार. तुम्ही पुरावे घेऊन कधी म्हणजे स्फोट बॉम्ब कधी टाकणार आहे, तुम्ही कधी घेऊन टाकणार आहे, तुमच्याकडे जे पुरावे ते कुठं टाकणार. लवकरच टाकणार आहे. बरं. पत्रकार परिषदेत फक्त मी तिला समोरासमोर ते महाराज लोकांचे नावं देणार, कोणत्या वर्षी झालंय, कोणत्या महिन्यात, कोणत्या आठवड्यात, कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला, कोणत्या मिनिटाला डिटेल सांगणार. बरं. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स तुमच्याकडे पुरावे आहेत सगळे. पुरावे असल्याशिवाय बोलते का. पुरावे असल्याशिवाय मी बोलतच नाही ना. सगळं डिटेल सांगणार. आणि तिला वाटत असेल की एवढ्या दिवसाचं यांच्याकडे कसं काय, एवढ्या दिवसाचं नाही म्हणून ती उड्या मारती. हा तिचा गैरसमज आहे. तिचा हा गैरसमज आहे, तिने काढून टाकावं. आणि काय लोक मला म्हणतात आळंदीचं नाव घेऊ नका, आळंदीला बदनाम करू नका, ही पिढाच तुमच्या आळंदीमध्ये, हिकडं किडच तुमच्या आळंदीमध्ये, तर नाव कुठलं घ्यायचं. जरी ती केळगावमध्ये आळंदीच्या साईडला आळंदीपासून थोडं काय असन हद्द, ती केळगाव हद्द, तिथं जरी असन तर त्या मुली शाळेला आळंदीमध्येच्या त्यात काय घडलं तर आळंदी पोलीस स्टेशनच आहे. बरोबर आहे. मग आळंदीचं कसं नाव नाही घ्यायचं. बरोबर आहे का नाही. आणि ज्यांचं आम्ही ऐकत नाही, जे मला वारंवार सांगतात की आळंदीचं नाव घेऊ नका, आमकं करू नका, तमकं करू नका, त्यांचं मी ऐकत नाही. तर त्या लोकांनी मी जे तिचे जे आहेत हिनी पाळलेले जे राजकीय पुढारी, त्यांचे मित्र आळंदीचे राजकीय पुढारी काय आहेत, तर ते माझ्याविषयी त्यांना भडकवत असतील. तुम्ही करा हे, तुमच्या संग आम्ही आहे, ती आमचं ऐकत नाही, आळंदीला बदनाम करते, असं काही म्हणत असतील म्हणून ही पळत असेल. पण खरी वेळ आल्यावर काय करतील. या प्रकरणाशी जोडलेले किंवा आणखी इतर काही प्रकरण आहेत, म्हणजे हेच प्रकरण नाही तर आळंदीमध्ये काही वेगळे प्रकरण अशा संदर्भामधले घडलेले आहेत, याबद्दल काही सांगायचं का, तेही प्रकरणं पुढे आणणार आहात का, आणि काही लोकांना आवाहन करणार आहात का की तुमच्याकडे काही माहिती असेल तर मला द्या किंवा मग तुमच्यापर्यंत पोहोचवा, पोलिसांना द्या, तुम्ही स्वतःहून तक्रार दाखल करा, घाबरू नका, असं काही तुम्ही आवाहन करताय का कोणाला. ज्यांनी कुणी शोषण झाले, ज्यांच्यावर काही आरोप आहेत किंवा मग जे कोणी त्रासलेले आहेत ह्या घटनेपासून, कुणाचे म्हणजे अनेक प्रकरणं आपण आळंदीमध्ये पाहतो, याच्या अगोदर झालेले काही प्रकरणं आहेत, या लोकांना आवाहन करणार आहात की पोलिसात जा, तक्रार दाखल करा, घाबरू नका वगैरे असं. आता मी किती सांगितलं तर त्यांच्या कुटुंबाला काही कमी जास्त होण्याची भीती आहे ना. म्हणून पुढे ते जरी किती भक्कम असले तर त्यांच्या कुटुंबाकडे पाहणार ना. ते सगळे काय माझ्यासारखेच आहेत का. मला जशी माहिती आहे ही माझ्या घरात तिने काय काय प्रकार घडलेले आहेत, मला आता मी बोलत नाही. जेव्हा असते आता ती म्हणती की हे सगळं चुकीचं आहे, हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं आहे, आमने सामने सांगणार आहात, हे सगळं खोटं आहे म्हणते ना. मग खरं काय आहे तिला विचारायचं ना, खरं काय आहे. तू लग्न करून आली तेव्हा तू कोणाच्या घरात होती राहायला, लग्नाच्या आधी लग्न झाले रे आंधळे संघ, कोणाच्या घरात आली तू.
आणि ज्या महाराजांनी माझ्याकडे आणून ठेवलेलं होतं तिला, त्यावेळेस आंधळे त्या अभिमन्यू आंधळे तिला ताई म्हणत होता ना. बर, हा, बहीण भावासारखे होते. आणि तिने मी कशाला ठेवला आंधळे, तर हरिपाठ घ्यायला ठेवला म्हणे मुलीचा. तुला जर हरिपाठ येत नाही तर मग तू वारकरी शिक्षण संस्था मुली संस्था कशाला काढली. आणि हरिपाठ येतो तर मग अभिमन्यू आंधळे तुझ्या घरात काय करतो. जर मुलीची संस्था आहे ना तर काय करतो बाबा हा तुझ्या घरामध्ये. बरोबर आहे का नाही. ज्या वेळेस तू माझ्याकडे आली तेव्हा सरपण गोळा करून तू पोरीला शिकवलं. बरोबर आहे का नाही. तेव्हा आम्हाला बरं म्हणजे असं वाईट वाटलं बाबा हिची परिस्थिती लईच गरीब आहे नाही का. एक पोरीला नेती सरपण गोळा करून आणती. वाईट वाटलं आम्हाला. थोडी प्रगती होत चालली बरं वाटलं थोडं की चाललं बाबा नाही का. कोणी असलं एक महिला आहे ती शेवटी पुढं चालली तर चांगलंच आहे ना, आनंदाची गोष्ट आहे. पण पुढे जाऊन जर अशा घटना घडत असतील तिच्या संस्थेमध्ये, एखाद्या मुलीवर अन्याय होत असेल, तिची जिंदगी बरोबर असेल, तिच्या आई वडिलांची आता ही लुस्कन झाली, याची भरपाई कोण करणार. ती करणार का. तिची जर पोरगी असती ती ग बसली असती का. खरं होतं का खोटं होतं नंतरच गोष्ट आहे, पण ही ग बसली असती का. हिच्या जर पोटची मुलगी असती ती आणि तिच्या मुलीवर संकट आलं असतं किंवा ती कुणाची पळवली असती, ही ग बसली असती का स्वतः. सुनीता आंधळे ढाकणे काय म्हणायचं. दुसरं याच परिसरामध्ये आणि याच प्रकरणाला धरून काही चर्चा आहेत. मग ते कुठलं बुधवंत नावाचा कोणीतरी का महाराज होता, कोणीतरी सरपंच तिथल्या खेड कुठला, ही चर्चा होते. याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला. चर्चा होत होती. बुद्धवंत ज्यावेळेस माझ्या घरात सुनीता आंधळे राहत होती त्यावेळेस मला वाटतं अभिमन्यू संघ तिचं लग्न झालं होतं महाराज अभिमन्यू महाराजासंग. त्यावेळेस बुद्धवंत तिची ती बहीण घरी आलते. मी विचारलंय कोण आहे. तुमच्या घरी आले होते. हा ते द्यायचे ना. ती तिथंच राहायची त्याच इंद्रायणनगरमध्ये तिची बहीण भाड्याने रूम घेऊन साईडला. तर कोण येतं तिची आई म्हटली पाहुणे येतं. मग त्यानंतर ह्या वकिलाकडे जायला लागल्या. असं याच्या संग लग्न करायला बुद्धवंत संघ त्याला काय त्रास द्यायला लागल्या. त्रास देत देता मग त्याचं काय पुढं मानसिक ते हे बिघडलं. मग त्याचं ते टेन्शनमध्ये त्याचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर मग त्याला थोड्या दिवसांनी तो वारला. पण एवढं आपल्याला म्हणजे डिटेल हे करते. पण त्या जेव्हा तो जिवंत होता तेव्हा यांच्या संघ होता हो संपर्कात होता आणि ह्या त्याच्या संपर्कात होत्या. जाणं येणं फिरणं गाडीवर इकडं तिकडं त्यांचं चालू होतं. दुसरी गोष्ट माझ्याच घरापाशी ती राहत होती. आता ती माझ्या घरापासून तिने घर विकलेलं आहे. सरपंच येत होता. तो सरपंच यायचा. आता आपण जर विचारलं कोण आहे, हाय बाबा आमके सरपंच आहेत. आम्ही कधी लक्ष दिलं नाही ना हो सर त्याच्यामध्ये. सरपंच मिळाल्यानंतर म्हटलं सरपंच यायचं बंद झाला. मग म्हटलं कुठे ते म्हणले ते वारले. सरपंच बी वारले. अरे मग तुम्हाला जर माणसं दार्जिन नाही तर तुम्ही लोकांचे माणसं मारून प्रेम करून लोकांचे माणसं मारता कशाला. हा हे लोकांना माहिती आहे का. समाजाला माहिती आहे का. हे समाजाला काय बाबा सुनीता आंधळे आणि हे राजकारण करतात आणि काय जातविद करतात जातविद बोलतात. अरे आम्हाला काय करायचं आहे. ज्या वेळेस गोपीनाथ मुंडे साहेबांची पुण्यतिथी होती दुसरी तेव्हाच मी केंद्रे महाराजांच्या मठामध्ये त्यांचा सप्ताह केला 7 दिवसाचा. ही राष्ट्रीय कीर्तन करून होऊन ती किती सप्ताह केले. काय मी लोकांच्या पंक्तीमध्ये माझे नाव आहे तर मी ते तुम्हाला आणून दाखवते. ही नाही दाखवते तिने किती पंक्ती लोकांना दान केलं ती. आणि परत म्हणती माझ्याकडे लोकांना रडून सांगते कार्यकर्त्यांना पुढाऱ्यांना की मी अनाथ मुली सांभाळते. हिच्याकडे कोण अनाथ मुली सांभाळायला लागले. अनाथ मुलीला मोठे मोठे आश्रम आहेत गरीबाला. ही अनाथ मुली सांभाळायला एवढी हे काही दिलदार आहे का. मग एवढी दिलदार असते एखादा सप्ताह केला असता ना तिने. हा भगवान बाबाच्या नावाखाली लपती ही. भगवान बाबा म्हणजे कोण होते. भगवान बाबा सांगा ना. एवढे मान संत होते ते. त्यांना असं स्त्रीचा परिचय नव्हता का कोणाच्या ते वारा नव्हता त्यांना. आणि त्याच भगवान बाबांच्या वारकरी मुलीची शिक्षण संस्था नाव देतात. हे ह्यांना लाज वाटल्या पाहिजे. हे असे कार्यक्रम करतात आणि त्यांचे लोक त्यांना सपोर्ट करतात. पडदा म्हणजे पडद्याच्या आडलं पोहतात तिला. नाही असे सगळे लोक नाही आहेत. ते त्यांना मदत करणारे त्यांच्याच सहवासात असणारे आणि त्यांच्या लाभाचे असलेले लोक त्यांना सहकार्य करतात. सगळा समाज त्यांच्या अजिबात बाजूने नाही आहे. हे मला फार प्रकर्षानं जाणवलेलं आहे. तुम्हाला नसेल या सगळ्या गोष्टी वाटत, तुम्हाला कळलं असेल. पण सगळा समाज त्यांच्या बाजूने अजिबात नाही आहे आणि सगळा समाज दोषीसुद्धा नाही आहे. हे बोटावर मोजण्या लोक त्यांना कव्हर करतायत. तो भाग वेगळा आहे. पुढे कधी तुम्ही समोर येणार आहात किंवा मग तुम्ही त्यांचं चॅलेंज त्यांनी जर स्वीकारलं तर पुढे येणार आहात का. नक्कीच येणार ना. नक्कीच येणार.
मी आजही त्या माणसांची नावं सांगन, पण ते उद्या मेले तर जी ही आता ही सुटली मोकार, त्यांचे संसार उद्ध्वस्त होतील ना, जी का नाही व्हायचे? ही सगळं करून बाजूला झाली, सभ्य झाली, माळा घालून हिंडती, लोकांना वाटतं लय कीर्तन करे, लय राष्ट्रीय कीर्तन करती, स्वतःलाच म्हणून घेती राष्ट्रीय कीर्तन कर, मोठे मोठे कीर्तन करत मला हिला राष्ट्रीय पद कोणी दिलं? हा, कुठेचा सत्कार झाला आणि कुठं टीव्हीला चमकली राष्ट्रीय कीर्तन कर म्हणून घ्यायला, स्वतःलाच माकड म्हणते माझीच लाल तशी तारा झालीची. सांगा ना, अहो हे चांगलं नाही ना हे. आणि वारकरी आळंदीतले म्हणा, महाराष्ट्रातले जे काय चांगले वारकरी आहेत, शिक्षण संस्था त्यांच्या वारकऱ्यांच्या, किंवा काही आळंदीचे पुढारी चांगले आहेत, काही आहेत नासके, काही चांगले पुढारी आहेत, काही म्हणजे महाराज लोक चांगले आहेत, कितीतरी येतं. जवळजवळ 70% तरी आळंदीत महाराज चांगले आहेत आणि पुढारी चांगले आहेत. 30% महाराज खराब आहेत आणि पुढारी खराब आहेत. आणि ते तिला आता पुढं सपोर्ट करायला लागलेत. आणि आम्ही त्या आता पत्रकार काल म्हणलाय महाराज लोक बाईट देणार आहेत. काय महाराज लोकांना माहिती हो, उष्ट्यावर जगत आहेत तिच्या, तिथं उष्ट खायला मिळत, यांना काय कुठं कीर्तन भेटत नसतील, कुठं काय नाही. तशा लोकांना महाराज तरी कसं म्हणायचं? बुवा म्हणायचं. बाईपाशी जातो तो बुवा, दुसऱ्या बाईपाशी जो जातो आपली बायको सोडून तो बुवा म्हणायचं, त्याला कशाला बाई म्हणायचं? हा. आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेला, समाजाला माहिती आहे की आळंदीचे प्रकरण 90% लोकांना माहिती झालेले आहेत की आळंदीत काय चालतं. ती मी सांगायची गरज नाही, मी फक्त तोंडाने सांगते, लोकांना सगळं माहिती आहे. आणि जे आता दिंड्यात, ज्या आळंदीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मागे जे दिंडी चालक महाराज आहेत, मी त्यांना पत्र पाठवणार आहे, सगळ्यांना पत्र पाठवणार आहे आणि सगळ्याला सांगणार आहे आणि पुराव्या सगट पाठवणार आहे. काय होतं बघा, आता हे जर प्रकरण दुसऱ्याचं असतं तर लोकांनी आंदोलन मोर्चे काढले असते, आळंदीकरांनी गावागावात मोर्चे निघाले असते, बरोबर आहे का नाही? म्हणजे खोटं असतं हे सगळं तर. हा, नाही, हे दुसऱ्याचं प्रकरण असतं तर, हे दुसऱ्याचं प्रकरण असतं ना, वारकरी संप्रदायाच्या व्यतिरिक्त असतं तर असं नाही, एखाद्या गरीबाचं असतं तर सगळ्यांनीच आवाज उठवला असता, त्याला जगून दिलं नसतं, त्याला आत्महत्या करावी लागली असती. हिच्याकडे पैसा आहे फुकटचा, बरोबर आहे का नाही? देवांदेला रूपाची देणगी आहे. हा, आणि लोक तिच्या त्या वासावर जगत येतात रूपाच्या. त्यांचा नंबर कधी लागन नाही लागन मला नाही माहिती, पण तिच्या रूपाच्या आशेवर कोणाला रडून सांगती, कोणाला जातीचं नाव घेऊन सांगती, कोणाला ब्लॅक म्हणजे नाही का अशी किलोनी चेहरा करून सांगती. त्या सांगण्याच्या लई थेऱ्यात वेगळ्या वेगळ्या, मोठं दाखवती, मी लई मोठी आहे, गाड्या एका गाडीत जाते दुसऱ्या गाडीत येते, गाड्या 2-2, एका पुटराच्या गाडीत जाते दुसऱ्या पुटराच्या गाडीत येते. हा, आणि सगळ्याला माहिती आहे, सांगायची गरज नाही, हे सगळ्याला माहिती आहे. समाजाला काय आवाहन कराल त्यांच्या जे सपोर्ट करतात, ज्यांना माहिती नाही आहे, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात मात्र तिथपर्यंत पोहोचलेले नाहीत, काय आवाहन कराल? त्यांना एकच सांगणार आहे की मी जे बोलते ते खोटं बोलत नाही. मी सुनीता आंधळ्याला, आंधळे म्हणजे ते सुनीता ढाकणीला, पहिल्या तिच्या लग्नापासून म्हणजे पहिल्या लग्नापासून ती जशी तिकून लग्नात लग्न करून दिलं आणि ती नांदली नाही, काय 2-3 महिने का 4-5 महिने राहिली तिकडं. ती आळंदीत जशी आली त्याला मी तशी त्याला 2009 पासून तिला मी ओळखते. आता तिचं वय असन 30-32 असन किंवा 35 पर्यंत असेल तिचं वय. आता तिचं वय तेव्हा किती होतं हे मी काय तिचं वय हे केलेलं नाहीये, पण जशी आळंदीत आली, ज्या संस्थेत राहिली, 1च महिना राहिली, ज्या कोणत्या रूममध्ये जायची, तिथं भाड्यान रूम घ्यायची, मी माझी आईची म्हणायची, मग कोण महाराज आला का दार बंद करायची, मग मालक म्हणायचा तुम्ही माय लेकीच होत्या, मग हे कोण दुसऱ्याशी काढून द्यायचे. हे प्रकरण जर झालेत. आता तिचे भाऊ म्हणून येत होते महाराज लोक का नवरा म्हणून होते मला तरी काय माहिती, पण येत होते, पण ते लोक म्हणायचे ज्यांनी ठेवली ती, तुम्ही तर आम्ही दोघीचे म्हणतात, मग हे कोण आलाय, काहीला आवडत नव्हतं. आणि ज्या वेळेस ती इंद्रायणी नगरला 2-3 ठिकाणी राहिलेली, इंद्रायणी नगर, आळंदी इंद्रायणी नगर, इंद्रायणी नगर 2 आहेत, भोसरी इंद्रायणी नगर आहे, आळंदी इंद्रायणी नगर आहे, आळंदी देव फाटा इंद्रायणी नगर. त्या इंद्रायणी नगरमध्येच ती बऱ्याच घरी राहिलेली भाड्याने. कॅमेरा फिरवायची वेळ आली तर मी जागोजाग घर नेऊन दाखवीन, ते जागोजाग माणसं इथं कोण येत होते ती दाखवीन. एवढे काय लोक येडे नाहीत माझं ऐकून काय खोटं बोलायला. बरोबर आहे, सत्य तर सांगणार ना. 10तून एखादं 9 खोटं बोलते ना, एखादं तर खरं बोलन का नाही.
तेच माऊली. आणि हे जे झालंय ना देवा, मी सांगते देवाची काठी कधी हे करून पडत नाही. ती जरी अजून खोटंच बोलत राहिली तर तिला लई त्रास होणार आहे. जी माऊली त्यांच्या मग माऊली तर बघतीलच हो, पण भगवान बाबा बघतील नाही. दोन्ही संन्यासी महाराज येत नाही, संन्यासी देव येत नाही. ह्यांच्या काय लग्न झाले? ते असंही म्हणतात. आता शेवटचा प्रश्न आहे मी की ते स्पष्ट असं म्हणतात माऊली माझ्या पाठीशी आहेत आणि भगवान बाबा माझ्या पाठीशी आहेत. कुणाला सहकार्य करणार आहेत भगवान बाबा? नेमकं काय असेल? तिच्या पाठीशी आहेत ना तर चांगलीच गोष्ट आहे ना, बरोबर आहे का नाही? तिच्या पाठीशी भगवान बाबा जर असते, माऊली जर असते, तर माऊलीनी ह्या दोन्ही देवांनी एवढं टच केलंय म्हणून तर एवढं भारतभर पसरलंय महाराष्ट्रात, बरोबर आहे का नाही? आणि जर त्यांनी अजून थोडं काही टच केलं तर मग काय होईल? लय वाटोळ होईल. होऊ शकतं ते येणाऱ्या काळात. होऊ शकतं ना वाटोळ, का नाही होणार? खोटं बोलती ना, माळा घालायच्या, खोटं बोलायचं, लोकांची दिशाभूल करायची, लोकाला म्हणजे काय काय पाठायचं, येडवाकडं सांगायचं, ह्या पत्रकाराला खोटं बोलायचं, त्या पत्रकाराला खोटं बोलायचं. अहो किती खोटं बोलणारी, किती खोटं बोलणार? एक दिवस तरी मी तुम्हाला सत्याचा विजय होतो. एक दिवस तरी होतो. काय लागन? 4 महिने लागतील, 6 महिने लागतील, 8 महिने लागतील, 12 महिने लागतील, पण मी तुम्हाला असे लिहून देते, माझ्या रक्ताने लिहून देते. 500 रुपयाच्या स्टाम्प पेपर. एक ना एक दिवस हिला आळंदीत पहिल्यासारखेच दिवस येणार आहेत. हे घर, बंगला, गाडी, गर्व चांगला नसतो. गर्व चांगला नसतो. आणि कोणा पुढे गर्व करते तू? आणि ज्यांनी तुला राहायला आसरा दिला, ज्यांनी तुला तुझं शुभ मंगल कार्याला तिथं तुला तुझं संसार थाटला, त्यांना आव्हान करते तू, त्यांच्या विरोधात बोलते, त्यांना शेवटपर्यंत लढत राहणार तुम्ही? शेवटपर्यंत लढत राहणार साहेब. आणि मला ती जी जशी धमकी आली, मी हे पोलीस स्टेशनला अर्ज केलेला आहे. आणि मला असं कळलंय की ती आळंदी पोलीस स्टेशनला गेली 2-4 10-12 लोक घेऊन, आणि तिथं काय लोकांना सांगितलं. पण त्या जे 10-12 लोक तिच्यासोबत गेलेले त्यांना काय माहिती खरी काय परिस्थिती आहे. आणि ती कशाला सांगन, ती कशाला होऊन त्यांना सांगन का मी इतकी नासकी होते म्हणून. पण येणाऱ्या काळात त्यांना कळलं ना ते बी. हां, खूप खूप धन्यवाद ताई. या सगळ्या गोष्टी फार गंभीरपणे मांडलेल्या आहेत. म्हणजे खरं तर सुरुवातीपासून त्यांनी मागच्या काळामधला जो काही इंटरव्ह्यू होता आपला, संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. लाखो लोक त्यामध्ये व्ह्यूअर्स होते आणि हजारो त्यामध्ये कॉमेंट्स आहेत. आणि बऱ्याचशा लोकांनी मला एक सांगायचं आहे, मी ही बातमी म्हणजे मी ही इंटरव्ह्यू देणार नव्हते, पण ते काय म्हणते ही सुनीता आंधळ्यासारखीच पळून गेली की काय? बरं. म्हणजे तुम्हाला प्रत्युत्तर द्यायचं होतं, जे तुमच्यावर ॲलिगेशन लावलेत, खोटं बोलतात, काही पुरावे नाहीत, ह्या सगळ्या गोष्टीसाठी. काल तिच्या वकील साहेबांनी बी सांगितलं नाही का, त्या पत्रकार साहेबांनी बी सांगितलं. ते काय बोलायचे त्यांच्या भाषेत ते बोलले समजा, बरोबर आहे का नाही? पण आता हिला मग लोक काय म्हणतील, बाबा यांचं तर बाईट आली किंवा यांचा इंटरव्ह्यू झाला, यांना हे बोलतात, मग ही बाई काय हिच्यासारखीच पळून गेली की काय? म्हणजे प्रश्नाला उत्तर तुमचं मिळणार आहे आणि मी देणार आहे. आणि हे तिच्या आईला माहिती आहे, बहिणीला माहिती आहे, तिला सगळंच माहिती आहे, त्यांना सगळंच माहिती आहे. फक्त हे जगा पुढं त्यांना नाटक करायचं आणि आम्ही सभ्य आहे, आम्ही संत आहे हे दाखवून द्यायचं आहे. म्हणून त्यांनी सुरुवात केलेली आहे. याचा शेवट मीच करणार आहे सर. सुरुवात त्यांनी केली, शेवट मी करणार. ओके. तर असं सांगितलेलं आहे. म्हणजे मुळात मी सुरुवातीपासून सांगितलं आहे की इथे कुठला जातीवाद नाही आहे, इथं कुठल्या वारकरी संप्रदायाला बदनाम करायचं काही कारण नाही. वारकरी संप्रदायामध्ये नेमकं काय घडतं आहे हे जरा परीक्षण. आता परीक्षण म्हणजे नेमकं कसं करावं असा आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे की कुठल्या मोजणीत, कुठल्या मापाकामध्ये हे मोजलं पाहिजे. कुठलं एखादं जे काही आपण एखादं द्रव चेक करण्यासाठी एखादी तापमाप हे ट्यूब वापरतो, ते कसं नेमकं एखादं मटेरियल चेक करण्यासाठी काही एखाद्या यंत्राचा वापर करतो, नेमकं कसं यांचं मोजायचं? आता की फार सत्य आहेत वारकरी संप्रदायामध्ये, हे सगळ्या गोष्टी घडतच नाहीत. हे कुठल्या मापकामध्ये मोजायचं, कुठले एखादं मटेरियल आहे आणि ते लॅबमध्ये कुठल्या चेक करायचं, कसं त्याची ओटी निघेल, काय त्याचं सर्टिफिकेट असं. हां, आळंदीमध्ये अजून एक गुन्हा घडलेला आहे. नागरगोजे म्हणून आचारी नागरगोजे, तो बिचारा जिथं लागन तिथं काम धंदा करतो, त्याचं कसं तरी कुटुंब हे करतो. नागरगोजे म्हणजे त्यांचंच, पण मी त्यांना भाऊ म्हणते, त्यांना मी भाऊच म्हणते. त्यांच्या मुलीवर 17 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला, 2 मुलांनी केला. आणि अत्याचार केला तर पोलिसांनी कंप्लेंट घेतली नाही. म्हटल्यानंतर तो माणूस आता कोणाला सहारा नाही भेटला, मग त्यांनी औषध पेले. ते औषध पेले आणि 2-4 दिवस ते ॲडमिट राहिले. ॲडमिट झाल्यानंतर मग त्यांचे जे नातेवाईक आले आणि नातेवाईकांनी पोलिसाला सांगितलं जर आमचा माणूस मेला त्याला तुम्ही जबाबदार आहेत,
बरं तुम्ही जबाबदारी म्हटल्यानंतर त्यांनी लगेच पळायला सुरुवात केली. बरं माणूस कुठे आहे, पहिला कुठे ॲडमिट आहे पहिला, नंतर मग ते आरोपी कुठे शोधले, बरं मग त्यांना अटक केली. ते फॉक्स का काय ते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आता ते महिना झाला अटकच आहेत, पण त्यांचे लोक जामीनसाठी आता महिना झाला किंवा 1.5 महिना झाला किंवा 2 महिने झाले ते अटक आहेत. त्यांचे जे माणसं येतात बंडल घेऊन पैशावाले पुढाऱ्याला घेऊन येतात पुढं त्या पीडित मुलीच्या वडिलांकडे. नाही कोर्टात. कोर्टात वडील आहेत का आता दगावले? नाही आहेत ना वडील. जे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला ते आहेत का? आहेत ना. आणि कधीचं प्रकरण आहे हे? आता 1-2 महिने 1.5 महिना झाला असेल. 2 महिन्याच्या आतलाच प्रकरण. काय स्थिती आहे त्या प्रकरणाची? त्या प्रकरणाची काय आता तारखा चालू आहे. आता ते फेटर हे 18 तारीख दिलेली आता. ते बंडल घेऊन येतात आणि ते बी तो जो मुलगा आहे त्यातला एक तो माझ्याच इंद्रायणनगरला राहिलाय. आणि त्या मुलाच्या आईचं मामा आळंदीचे पुढारी आहेत. म्हणजे मुलीवर अत्याचार झाला का प्रेम संबंध सांगायचे आणि मुलावर म्हणजे काय अशी त्यांचा जर मुलगा असला आरोप आला तर नाही ते लई सभ्य हो असं करायचं. त्यामुळे चाललं. हे आता आळंदी पोलीस स्टेशनच्या आता ही सुनीता आंधळे काही पुढारी घेऊन काही लोक घेऊन आळंदी पोलीस स्टेशन म्हणा, हे अनेक पोलीस स्टेशन म्हणा किंवा शेवगाव पोलीस स्टेशन म्हणा अर्ज घेऊन येते की नांदा थोरातवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि ती माझ्या विरोधात लई वाईट बोलली. हे जर कोणालाच माहिती नाही ती काय वागली, कधीपासून वागली, हे जर कोणालाच माहिती नाही ते काय घेणार ना. पण माझ्यावर ज्या दिवशी कंप्लेंट होईल ना, गुन्हा दाखल होईल, हे बा मी सांगते, ती म्हणती ना हिच्यावर असं आहे ही तशी आहे. आम्ही रस्त्यावरले नालेक आहेत. आम्ही रस्त्यावर आमच्याकडे मुली नाहीत शिकायला. आम्ही वारकरी शिक्षण संस्थेत मुली ठेवलेल्या नाही किंवा आम्ही सांगत नाही यांच्यासारखे आम्ही लय शाजूक आहेत सगळं करून. आम्ही महाराज म्हणून राहत नाहीत आणि आम्ही लय शाजूक आहे असं सांगत नाहीत. अहो आम्ही कोणा संघ जरी बोललो, भावा संघ जरी बोललो तर म्हणते नाही यांचा ठेवलाच आहे. आम्हाला नावं ठेवणारे लाखो लोक आहेत. आणि कंप्लेंट नेतेवर कंप्लेंट झालेल्या आहेत. चांगले आत गेले पुढे बाहेर आलेत. आमचं काय आम्ही किरकोळ आहेत. आमच्यावर कोणी येतं दगड मारून जात आहे. आता हिच्याकडे पैसा आहे, सुनीता ढाकणेकडे आंधळीकडे पैसा आहे, राजकीय त्यांच्याकडं हे पाठबळ आहे, त्याच्यामुळे ती करत असेल नखरे. पण ज्यावेळेस खरी बाजू येईल तेव्हाच कळन मग तिला बी. आणि तिला माहिती नाही हे, तिला आळंदीत आल्यापासून तिच्यासोबत काय घडलं हे तिला स्वतःला माहिती. ही काय करते, नाटक करते सभ्यपणाचं. आव आणते म्हणजे की मी लय शाजूक आहे, माझ्यावर आरोप होते. हे तुम्हाला सांगते, हे आळंदीला 70% आळंदीला किंवा 90% आळंदीला माहिती आहे सर हे किंवा 30% तरी माहिती असेल. पण आळंदीकराला ना आळंदीच्या महाराजांना बऱ्याच लोकांना माहिती आहे. आता तिच्या म्हणूनच मग महाराज पुढे येत नाहीत का ह्या सगळ्या गोष्टी करायला? आता काही चांगले महाराज आहेत आळंदीत, खूप संस्था चांगल्या आहेत, खूप चांगले महाराज आहेत आळंदीमध्ये. आणि त्या महाराजांना काय वाटतं बाबा की जर आम्ही जर पुढे आलो तर आमची मुलं आमच्याकडे संस्था आहेत, आम्हाला बी बदनाम करतील, आम्हाला त्रास देतील म्हणून काही पुढे येत नाहीत. आणि काही नासकी आहेत, त्यांना वाटतं आम्ही जर पुढे आलो तर आम्ही तिचं जर उकरून काढत आमचं बी भांडं फुटल, आम्हालाही त्रास होईल. त्याच्यामुळे ते काही पुढारी काही हे पुढे येत नाहीत. महाराज लोक पुढे येत नाहीत, काही भीतीपोटी येत नाहीत आणि काही इज्जतीपोटी येत नाहीत. आणि जे राजकीय आहेत, पैसे खाणारे, कोणाला पुढं करणारे, आम्ही हाय म्हणणारे, त्यांना तर काही लाजच नाही राहिलेल्या. ते बिनलाजच आहेत, त्यांना सगळंच माहिती. मग आता मला बिनलाज व्हावं लागला, मी बिनलाज होणार आहे. आता व्हावंच लागणार आहे मला बिनलाज. कारण का मी जर म्हटलं नाही मी आता असं करणार नाही, मी हे इथं बोलणार नव्हते. मला काही महाराजांनी सांगितलं, चांगल्या महाराजांनी, काही चांगल्या पुढाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही जे केलंय ते जाऊ द्या, आता जे झालं ते झालं, आता काही इथून पुढं काही बोलू नका. पण काल मला सर्व लोकांचे फोन आले की पत्रकारांनी तुमचे असं बोलले आणि वकील साहेब बोलले. आता वकील साहेबांनी त्यांची बाजू मांडली, त्यांचं कर्तव्य. पत्रकारांनी त्यांची बाजू मांडली, त्यांचंही कर्तव्य. मी त्यांना दोषी धरतच नाही, दोषी मानत नाही. ही जी खोटं बोलती म्हणून ते पळतात. ही खोटं बोलते त्यांना सभ्य म्हणजे मी संत आहे बाबा, मी वारकरी आहे, मी राष्ट्रीय कीर्तन करे, असे खोटं बोलून त्यांना काही हे करत असेल, खोटं सांगून बिवून नाही का दिशाभूल करत असेल त्यांची. आणि मग त्यांना ते बोलले माझ्याविषयी. मी जर आज बोललेच नसते तर लोक म्हणते बाबा नाही का ही पळून गेली की काय. मी पळून जाणार नाही, मी पळून जाणारातली नाही. हा, माझा तिथं खून जरी पडला, मर्डर जरी झाला माझा तिथं, तर मी हसत त्यांचे काय
कोयते मारतेन, गोळ्या मारतेन, रिव्हॉल्वर त्यांच्याकडे हाय सगळं, कोयते आहेत, रिव्हॉल्वर आहेत. कारण त्यांना असं खोटे नाटे धंदे करावे लागतात, तर त्यांच्याकडे सगळे हातेरी असतील. जी आम्ही हाय असं म्हणत नाहीत, असतीलच ना. बरोबर आहे का नाही? त्यांच्याकडे जे कॅमेरे लावलेले आहेत त्यांच्या बिल्डिंगला, ते 15 दिवसापर्यंतच आहेत. 15 दिवसातून एक गुन्हा घरात त्यांना करावंच लागत असन. 15 दिवसातच डिलीट होते जी ते काय महिनाभर राहत नाही, 6 महिने राहत नाही. बरोबर आहे का नाही? हे प्रकरणाचा शेवट तुम्ही करणार आहात? मी प्रकरणाचा शेवट करणं साहेब. मला जेलमध्ये टाकलं तरी चालन, माझ्यावर गुन्हे म्हणजे काय ते गुन्हा दाखल केला तरी चालन, एक काय 100 केलं तरी चालते ना. आता त्यांना कोणाला चुकलंय? जर माझ्या नशिबातच खाणे ते म्हणतात ना, खाने गली का काय, खानेवाले का दान काय, खाने पिली का दाने पिली का खानेवाले का नाम, तसं जर माझं तिथं जर नाव असेल तर मला जावं लागेल. भ्यायचं काय कारण आहे? आम्ही खोटं बोलत नाही, त्याच्यामुळे आम्ही भेट नाहीत, कोर्टाला भेट नाही आम्ही. तिच्यासारखं पळून भारून जामीन देत नाही. पोलिसांनी फक्त काय चालवलेलं आहे आता, हे जिकडं खोबरं तिकडं उद्या चाललेलं आहे पोलिसांचा. मला नाही वाटत की पोलीस काही करणार नाही, तिचं ऐकून करतील ना. पोलीस पैसा मिळायला लागलाय, पण ज्यावेळेस पोलीस माझ्यावर काही करते त्यावेळेस पोलिसांचं माझ्याकडे काही नाही आहे ना. पोलिसाचं माझ्याकडे आहे ना, आळंदी पोलीस स्टेशनचं आहे, दिघी पोलीस स्टेशनचं आहे. त्यावेळेस मी तुम्हाला सांगाल ना, पुरावे सगळं ते बी देईल. पुरावे सगळं देईल ना, कसं आमच्या संग प्रकार घडलेला आहे, कसं घडलेलं आहे. आणि सानपनी बी माझ्यासोबत काय केलेलं आहे, मला कसं नेलेलं आहे त्याच्या तिथं घरी. सानपनी ह्यांनी मला पुलावर बोलून घेतलं, एक बारकी पोरगी पाठवून पुलावर बसलं. मी नंतर मला चालत मी पूल पास करून गेले. नंतर एक रिक्षा आली, म्हणले बसा रिक्षात बसून गप्पा मारू. रिक्षात बसून गप्पा मारल्या, म्हणले चला इथपर्यंत घर आहे. मला घरही नव्हतं माहिती. त्यांनी मला कसं नेलं काय नेलं मी दुसऱ्या याच्यामध्ये, तिने जर मला बोलायची वेळ आली तर मी सगळं सगळं सांगणार आहे, मी गप बसणार नाही सर. हां, नाते संबंध तुम्ही सांगणार आहे? नाते संबंध सांगणार, माझ्यासोबत काय घडलं ते बी सांगणार, समोरासमोर सांगणार. कारण कसं घडलं, काय घडलं सगळं सांगणार आहे. ओके, हां, थँक्यू. तर अशा प्रकारचा हा सगळा प्रकार आहे. आणि या इंटरव्ह्यूमधून याचा सारांश असाच निघतो की त्यांनी 2 गोष्टी सांगितलेल्या आहे. मी जर खोटं बोलत असेल तर समोरासमोर बसा, लाईव्ह चर्चा करू, प्रश्न उत्तरं करू, संपूर्ण महाराष्ट्राला कळू द्या कोण नेमकं खोटं बोलतंय, कोण कोणावर आरोप करतंय, कोणाच्या संस्थेमध्ये अत्याचार झाले. ज्या महान संतांची नावं घेतली, ज्यांना महिलेचा स्पर्शसुद्धा चालत नव्हता, अशा संतांची नावं या वारकरी संस्थेला दिली आणि त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारचे चुकीचे धंदे त्या ठिकाणी केले. हा सगळ्यात मोठा रोष यांना आहे. आणि ज्या समाजांकडून काही बोटावर मोजण्या इतक्या लाभार्थी लोकांकडून त्यांना कव्हर केलं जातं, त्यांनासुद्धा आवाहन केलेलं आहे, समोरासमोर बसू द्या, एकमेकांची प्रश्न उत्तर होतील आणि कोण खरं आहे कोण खोटं आहे हे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल, असं इथं नंदा थोरात यांनी सांगितलं आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज.